नमस्कार. तरुण भारत सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. कालच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात जिल्ह्याचा 8 मतदारसंघामध्ये नेमकी विजय कोणाचा होणार या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, विधानसभेची निवडणूक कालच झालेल्या आहे, तर जिल्ह्याचं एकंदरीत कशा पद्धतीचं हे असेल? जिल्ह्यामध्ये जसं आता होतं की 5 आणि 3, 5 महाविकास आघाडी आणि 3 महायुती, तशीच परिस्थिती पुन्हा एकदा राहण्याची शक्यता आहे. आता निकाल चुरशीनं मतदान झालेलं आहे. काही ठिकाणी 3 ठिकाणी बंडखोरी आहे, तर काही ठिकाणी जिथं मताचा टक्का खूप वाढलाय तिथं आणि जिथं बंडखोर खूप जोरात आहेत तिथं एखादा निकाल इकडे तिकडे होऊ शकतो. पण पाठीमागच्या वेळेला जे निकाल होते तशाच प्रकारचे निकाल आता पुन्हा येऊ शकतात. म्हणजे 5 महाविकास आघाडी आणि 3 महायुती. सांगली विधानसभेचा विचार केला तर काय करेल? सांगली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं काँग्रेसच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत खूप चुरस निर्माण झाली. वास्तविक पाहता काँग्रेसच्या बंडखोरीनंतर ही निवडणूक एकतर्फी व्हायला हवी होती. म्हणजे काँग्रेसच्या जयश्री वहिनी पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाली आणि मग भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर गाडगीळ सेफ किंवा वन वे असं व्हायला पाहिजे होतं, पण तसं होताना दिसलं नाही. कारण त्या दोन्ही बाजूची मतं घेत होत्या. अर्थात हे सगळं निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये धामधुमीमध्ये ऐकायला येणारे मिळणारे प्रवाद आहेत, तर ते मतदानावर किती थेट इफेक्ट करतात हे माहिती नाही. पण एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतरच्या काळामध्ये खूप चुरशीची होत गेली. पण तरी सुद्धा ही निवडणूक काँग्रेसच्या मतातल्या विभागणीमुळे भारतीय जनता पक्षाला म्हणजे सुधीर गाडगीळ यांना थोडीशी सोपी आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे काय त्याला कुठल्या उमेदवाराला फायदा होईल? काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळं भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत सुधीर गाडगीळ यांना खूप मोठा फायदा होईल. त्यांना अगदी त्यांची निवडणूक वनवे जाईल असं वाटत होतं, पण तसं काय झालं नाही. पुढे अत्यंत चुरस निर्माण झाली. कारण बंडखोरांना जशी काँग्रेसची मतं घेतली तशी त्यांनी भारतीय जनता पक्षाची मतं घेतली. पण ओव्हरऑल विचार केला तर मतदान होईपर्यंतची परिस्थिती पाहिली तर या मतविभागणीचा फायदा पुन्हा मी तेच सांगतो की निश्चितपणे या बंडखोरीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. आपल्यासोबत आहे सर, तासगाव खोटेमंकाळची काय परिस्थिती? तासगाव कोटेमंगळमध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे. रोहित पाटील हे स्टार प्रचारक होते आणि त्यांना घेण्यासाठी आणि ह्याच्यासाठी संजय काका पाटील हे भाजपचे 2 टर्म माजी खासदार राहिलेले आहेत. तर यांना उतरवलेला अजित पवार गटानं उतरवलेला आहे. त्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या लढती अनप्रेडिक्टेबल आहेत तर तशा प्रकारची लढत ती झालेली आहे. संजय काकांना उतरवल्यामुळे तिथं पारंपरिकची लढत आर पाटील विरुद्ध संजय पाटील अशी होती. तीच लढत एका वेगळ्या ह्याच्या प्रमाणात झालेली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांना साधारण 55,000 मतं पडलेली 85,000 मतं पडलेली होती आणि 55,000 मतं ही विशाल पाटलांना पडलेली. म्हणजे त्यावेळेला 10,000 मतांचा तासगाव कोटेमंगळात फरक होता. पण त्यावेळेला अजितराव घोरपडे हे विशाल पाटलांच्या बरोबर होते आणि रोहित पाटलांनी सुद्धा काम विशाल पाटलांचं केलेलं होतं. यावेळी मात्र अजितराव घोरपडे यांना आपल्याकडे वळवण्यामध्ये अजित पवार आणि संजय काकांनी यश आलं. तर तो एक फरक कवठेमंकाळ तालुक्यामध्ये होईल आणि त्यातनं किती कवठेमंकाळ तालुक्याचं लीड मिळते हा विषय आहे. आणि अधिक संजय काकांनी आर आर पाटलांचे एक विश्वासू दिलीप उनवणे म्हणून आहेत, तर त्यांना किशोर उनवणे आहेत, तर त्यांना फोडल्यामुळे तिथे एक सावळज गटामध्ये संजय काका नेहमी मागे राहतात. तिथं सुद्धा परिणाम होणं शक्य आहे. तासगाव शहर आणि चिंचणी हे 2 जिल्हा परिषद म्हणजे तासगाव शहर आणि चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघ याच्यामध्ये सुद्धा संजय काका थोड्या आघाडीवर आहेत. तर नेमकी ही लढत अतिशय चुरशीची होईल आणि लाडक्या बहिणींचा परिणाम सुद्धा या मतदारसंघामध्ये थोडा दिसेल. आणि या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप पण खूप झालेत सगळ्या गोष्टी, त्यामुळे अनप्रेडिक्टेबल अशी ही इलेक्शन आहे. अजितदादांनी जे आगाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याचा काय परिणाम होईल? हा, त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती ही रोहित पाटलांच्या बाजूने झालेली आहे. पण त्याचा इम्पॅक्ट जो नंतरच्या काळामध्ये रोहित पाटलांनी ज्या पद्धतीने तो करायला पाहिजे होता त्याच्या पद्धतीनं झाला असं मला वाटत नाही. कारण ऑलरेडी संजय काका आणि आर आर पाटलांचं गट हे विरोधातच होते एकमेकाच्या, त्यामुळे त्यांना त्याच्या सहानुभूतीचा किंवा त्याच्या ह्याच्या फार मला वाटत नाही पडेल असं. कारण नंतरच्या काळामध्ये तो विषय थोडा मागं पडला आणि त्यानंतर मग बाकीचे विषय थोडे पुढे आले. म्हणजे कोणाची किती संपत्ती आहे काय असं विषय सगळे झाले आणि सोशल मीडियातून सुद्धा बरेच आरोप प्रत्यारोप झाले. तर त्यामुळं निवडणूक चुरशीची आहे. सर, एकंदरीत पाहायला गेले पोलीस विधानसभेचं काय आहे? पलूस विधानसभा मतदारसंघामध्ये जे 2 तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांची पारंपरिक लढत आहे. गेल्या काही
काळामध्ये ती लढत टाळली जात होती. यावेळी मात्र ती लढत थेट होते. डॉक्टर विश्वजित कदम आणि संग्रामसिंह देशमुख हे दोन तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यांच्यामधली जी लढत आहे त्याच्यात काही मतदारसंघ हे यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. विशेष करून कदमांची ताकद ही पलूस तालुक्याचे ग्रामीण टोटल आणि त्याशिवाय कडेगाव तालुक्यातील जे देवराष्ट्र वगैरे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत या परिसरामध्ये त्यांचा चांगला बोलबाला आहे आणि त्याच्या जीवावरच ते आजपर्यंत निवडून येत आलेले आहेत. तर देशमुखांचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये देशमुखांच्या बाजूचे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये कडेगाव कडेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ हे प्रमुख असतात आणि त्यानंतर इतर ठिकाणची नाराजी किंवा इतर ठिकाणचे महत्वाचे घटक हे आपल्या बरोबर घेऊन ते जात असतात. विशेष करून कुंडल हे गाव किंवा कुंडलचे लाड हे जिकडे जातील तिकडे मतदानाचे पारडं थोडं जड होतं असं एक परिस्थिती असते. यावेळी झालेलं असं आहे की कुंडलच्या लाड परिवाराचा आणि कदमांचा असलेला थोडासा मतभेदाचा भाग जो होता तो टाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमुळे झालेला आहे. त्याचा परिणाम मतदानावर दिसून येईल असं स्थिती आहे की ती मोठी आहे. पलूस तालुक्यातल्या जैन समाजाची काही थोडीफार नाराजी जी होती ती विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांना संपूर्णतः संपवता आलेली नाही. काही नेत्यांना त्यांनी आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ते एक आव्हान आहे. कडेगाव कडेपूरच्या पट्ट्यामध्ये काही मुस्लिम मुस्लिम कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधले पद देण्याचा एक मुद्दा होता जो कदमांच्या विरोधात गेलेला आहे की त्यांनी त्या बाबतीत त्यावेळी दखल घेतली गेली नव्हती. मात्र त्याचबरोबरीने महापुराच्या काळात केलेलं विश्वजित कदम यांचं काम हा एक महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर पतंगराव कदम यांच्याप्रमाणे मतदारसंघात काम केले लोक निवडून देतील असं हे न करता प्रत्येक संपर्क प्रत्येक गावातील प्रत्येक बूथशी आणि प्रत्येक व्यक्तीशी संपर्क हा एक त्यांनी मोठा अजेंडा ठेवल्यासारखं इलेक्शनची तयारी फार आधीपासून केली होती. तेवढी तयारी संग्राम कदम यांची शेवटच्या टप्प्यामध्ये कमी पडली कारण काही जवळचे घटक त्यांच्या बरोबर आले नाहीत असं सांगितलं जाते. आता ह्यामध्ये कोण किती आघाडी घेतं आणि आपल्या बाजूनं जास्तीत जास्त जनमत कसं वळवतं हा त्यात बघण्याचा एक मुद्दा आहे. 1995ची पुनरावृत्ती होणार का असा एक मुद्दा मांडला जातो. तर 95चं अपयश पतंगरावांचं धुवून काढणार का विश्वजित कदम हा मुद्दा आहे त्यामध्ये. आणि त्या मुद्द्यामध्ये काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर विश्वजित कदम या बाबतीत आघाडीवर असलेले दिसतात. मात्र ही निवडणूक आणि तो निकाल शेवट येईपर्यंत या मतदारसंघातील जनता जी आहे ती धक्कादायक निकाल किंवा एकतर्फी निकाल असं दोन्हीच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे स्पष्ट सांगता येणार नाही. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात अजित पवारने उमेदवारी दिली त्याची भाषण देखील झालेलं काय सांगाल? अजितदादांच्या बाबतीत एक असं होतं की ते जयंत पाटलांच्याकडे येणारच हे नक्की होतं पण ते यावेळी एकटे आले नाहीत तर स्वतःचा उमेदवार घेऊन आले होते आणि घड्याळ विरुद्ध घड्याळ असं त्यांचं हे होतं की 7 वेळा निवडून आलेले जयंतराव पाटील हे 1999च्या निवडणुकीपासून घड्याळ चिन्हावर लढतायत. त्यामुळे घड्याळ हे चिन्ह त्यांनी गावोगाव रुजवलेलं होतं आणि लोकसभेला त्यांचा इथं उमेदवार नसल्यामुळे तुतारी फुंकणारा माणूस हे जे चिन्ह आहे ते विधानसभेला पहिल्यांदाच आलेलं आहे. आणि जयंतरावांना हे मतदारसंघांमध्ये चिन्ह यशस्वीरित्या पोहोचवायचं होतं. हा एक मोठा त्यांना चॅलेंजचा भाग होता. त्याशिवाय अजित पवारांनी त्यांच्या कारखान्याचा जो दर आहे जो राजाराम बापू कारखान्याच्या मूळ मतदारसंघ म्हणजे वाळवा मतदारसंघाचा मूळ भाग सोडून जो डिग्रज सर्कल वगैरे आलेला आहे त्या डिग्रज सर्कल म्हणजे मिरज तालुक्याच्या भागामध्ये तेवढाच दर दिलाय असं नाहीये. तर त्याचा मुद्दा अजित पवारांनी केला होता की आम्ही माळेगाव मतदारसंघामध्ये माळेगाव कारखान्याला जसा दर देतो तसा जयंतरावांनी दर दिला नाही. अशा पद्धतीनं साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या बाजूला घेण्याचा एक प्रयत्न केला होता. दुसरीकडे त्यांच्याशी झुंज देण्याचा प्रयत्न करणारे निशिकांत पाटील हे आहेत की त्यांनी संघटनेच्या जोरावर लोकसभेला जे एक राजकारण आपलं यशस्वी करण्याचा प्रयत्न केला की आपलं मतदान एका बाजूला महायुतीचे उमेदवार त्यांना देण्याचं आणि जिथं जैन बहुल भाग आहे आष्टा आणि पट्ट्यामध्ये किंवा डिग्रज सर्कलमध्ये त्या ठिकाणी ते राजू शेट्टींना जाईल आणि पुन्हा ते आपल्या मदतीला येतील अशा पद्धतीनं एक राजकारण केलं होतं. त्या राजकारणाचा काहीसा परिणाम हा झालेला दिसतोय. मात्र 7 वेळा निवडून आलेले जयंतराव
त्या विरोधात अजितदादांची आत्ताची भूमिका आणि जयंतरावांच्या बाजूने किंवा एकूण राष्ट्रवादीच्या बाजूने असणारी सहानुभूती असा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे याचा निकाल जेव्हा येईल त्याच वेळी त्याच्याबद्दल काही सांगता येईल, पण आता तरी ही स्थिती आहे. शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील यांची मोठी सभा झाली. काय वाटतं तिथल्याची परिस्थिती काय असेल? तर शिराळा मतदारसंघामध्ये दोन नेते एका बाजूला झाले की निकालाचं थोडंसं वातावरण बदलतं. हा पूर्वीपासूनचा आहे. म्हणजे शिवाजीराव नाईक जर निवडणुकीला उभारले तर त्यांच्या बाजूने दोन नेते जर असतील, म्हणजे शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक एकत्र असतील तर शिवाजीराव नाईक निवडून आले. ज्या वेळेला म्हणजे पूर्वीपासून शिवाजीराव देशमुखांना जेव्हा उमेदवारी करायची वेळ होती त्यावेळेला दुसऱ्या बाजूच्या मतदारांनी नेत्यांनी साथ दिली, त्यावेळी शिवाजीराव देशमुख सुद्धा निवडून आले होते. तर हा एक नेहमीचा हे आहे. त्यामध्ये आता जत वाळवा तालुक्यातील 40 गावं जी आहेत ती सुद्धा या मतदारसंघाला जोडलेली आहेत. त्याचा प्रभाव हा सातत्याने होतो आणि जयंतराव नेहमीच मानसिंगराव नाईकांच्या बाजूने उभं राहिलेले दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये किंवा ज्यावेळी राष्ट्रवादीची फूट पडली तेव्हा सुद्धा मानसिंगराव नाईक हे जयंतरावांच्या बरोबर जिल्ह्यात असलेले दिसले. त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एकत्रित राहिली. अशा वेळी नात्याचा विचार न करता जयंत पाटलांनी मानसिंगराव नाईकांच्या मागे ताकद जोडलेली आहे आणि सत्यजित देशमुख यांनी यावेळी एक प्रयत्न केला होता की स्वतःहून या मतदारसंघामध्ये शिवाजीराव देशमुखांच्या पासून राहिलेला गॅप आणि आपल्या कुटुंबावर झालेला नव्हे तर तो न मिळालेली संधी याच्यात बदल करावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता. मात्र हे फार वर्षानंतर ते पुन्हा आलेत निवडणुकीच्या मैदानामध्ये. त्यामुळे यावेळची निवडणूक ही त्यांच्यासाठी नवीन काहीतरी शिकवणारी असेल, पण यश देणारी होईल का नाही हे सांगता येणार नाही. तर मला सांगा दादा, मिरज मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? तिथले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार देण्यात आले. मिरजेची निवडणूक सुरुवातीला ज्यावेळेला उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. सुरुवातीला काँग्रेसने या ठिकाणी दावेदारी केली, राष्ट्रवादीनं दावेदारी केली. त्यांच्याकडे ते सांगत होते की आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत आणि तुम्ही आम्हाला ही सीट सोडा. परंतु एकूण जागा वाटपाच्या सगळ्या चर्चांमध्ये ही सीट जी आहे ती गेली उद्धव सेनेला आणि उद्धव सेनेने या ठिकाणी बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की काँग्रेसमधून जे इच्छुक होते, राष्ट्रवादीमधून जे इच्छुक होते त्यांनाच उमेदवारी देऊन उद्धव सेना या ठिकाणी एक खेळी खेळू शकते. परंतु त्यांनी आपल्या निष्ठावंत माणसाला म्हणजे तानाजी सातपुते यांना या ठिकाणी उमेदवारी दिली. ज्या वेळेला ही उमेदवारी दिली त्यावेळेला अनेकांना आश्चर्य वाटलं की हे असं का केलं. कारण या अगोदर सुद्धा 2014 मध्ये तानाजी सातपुते हे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. त्यावेळेला त्यांना 20,000 मतं मिळाली होती आणि त्यावेळेला ही कमी मतं मिळाली होती आणि या अगोदर त्यांचा प्रयोग झाला होता तरी सुद्धा त्यांना उमेदवारी का दिली गेली असा एक प्रश्न राजकीय कार्यकर्ते म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेची होती. आणि नंतर मात्र जेव्हा जसजशी निवडणूक पुढे जात राहिली त्यावेळेला जयंत पाटील असतील किंवा विशाल पाटील असतील किंवा सगळे मित्रपक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे ते सगळे ताकदीने या निवडणुकीत उतरले आणि हे अनपेक्षित होतं कारण मिरजेमध्ये असं कधी घडलं नव्हतं आणि ही ताकद मिळाली. याशिवाय उद्धव सेनेनं सुद्धा स्वतः अनेक नेत्यांना या ठिकाणी आणून या ठिकाणी सभा घेतल्या, प्रचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की एकतर्फी वाटणारी ही निवडणूक ही एकतर्फी राहिली नाही आणि ग्रामीण भागापासून मिरज शहरापर्यंत ह्या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, जातीय समीकरणं बदलली आणि या बाकीचे जे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत त्या विधानसभा मतदारसंघाप्रमाणे या ठिकाणी चित्र निर्माण झालं. आज या घडीला अशी स्थिती आहे की तानाजी सातपुते हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून आता ओळखले जाऊ लागलेत. कारण गेल्या 2-3 दिवसांमध्ये जो बदल घडला, जी ताकद मिळाली त्यांना, जी रसद मिळाली त्याच्यामुळं मिरजेमध्ये कोणता कसा निकाल लागू शकेल हे सांगताही येणार नाही इतपत ही निवडणूक चुरशीची झालेली आहे. आणि कदाचित बरेच जण असं म्हणतात की निसटता पराभव होईल. मागच्या वेळेला सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती की बाळासाहेब भोनमोरे जे होते ते नौखे मानले जात होते परंतु त्यांनी सुद्धा खूप त्यांना काठावर आणलं. म्हणजे मताधिक्य त्यांना जरी मिळालं असलं तरी मागच्या मताधिक्यामध्ये त्यांची घट झाली. 2019ला त्यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली होती आणि
बऱ्याच वेळेला असं म्हटलं जाते की प्रस्थापित जो नेता असतो त्याचं वजन जास्त असतं, त्याची यंत्रणा जास्त असते, त्याच्याकडे ताकद जास्त असते, नेते जास्त असतात, तोच माणूस निवडून येतो. हे गणित, हे समीकरण मिरजेमध्ये लागू होत नाही, कारण हाफिज दत्तुरे सुद्धा नवखे होते ज्यावेळेला त्यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली होती आणि अचानक त्यावेळेला जे निवडून आले होते. आणि त्यावेळेला काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी सुद्धा म्हटलं होतं की ह्या व्यक्तीला मी ओळखतही नव्हतं, यांना तिकीट मिळालं आणि ते व्यक्ती आमदार होते हे सुद्धा माझा विश्वास बसत नाही. असं काहीसं वातावरण त्यावेळेला होतं. कदाचित तसंही चित्र या निवडणुकीत दिसू शकतं, परंतु निकाल काय लागेल हे आता सांगता येणार नाही. परंतु जे वाटत होतं की भाजपला या ठिकाणी सहज फायदा होईल, सहज ही इलेक्शन लागेल आणि आपल्या हाती लागेल असं वाटत होतं, ते चित्र आता सध्या दिसत नाही. चुरशीची लढत झाली आहे. कदाचित भाजपचा विजय झाला तर तो काठावर होईल आणि कदाचित निकाल लागला तर तो धक्कादायक सुद्धा लागू शकतो. वंचित आणि एमआयएम मुळे काय मतामध्ये विभागणी होऊ शकतो? नाही, वंचित आणि एमआयएम त्या ठिकाणी उमेदवार दिली आहे त्यांनी, परंतु जसा प्रभावी प्रचार त्यांनी करायला पाहिजे होता, जसं अन्य मतदारसंघात ज्यांचा प्रभाव तिथं असतो अशा ठिकाणी ते ज्या पद्धतीनं प्रचार करतात तसा प्रचार इथल्या उमेदवारांकडून झाला नाही. उमेदवार जरी असले त्यांचे तरी त्यांच्याकडून जो प्रचाराचा अजेंडा राबवायला पाहिजे होता तो राबवला गेला नाही. त्यामुळं त्याचा या निवडणुकीत फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. मतं निश्चित त्यांना मिळतील, परंतु मुख्य जी लढत आहे ती उद्धव सेना आणि भाजप यांच्यामध्येच दिसून येते. तर आपल्यासोबत दादा, जत विधानसभेला काय जत विधानसभा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की राज्यातले जे काही महत्वाचे मतदारसंघ समजले जातात असा तो मतदारसंघ आहे. सांगली जिल्ह्यात सुद्धा 8 पैकी 5 ठिकाणी प्रचंड चुरस आहे. तर त्या प्रचंड चुरस असणाऱ्या मतदारसंघापैकी जत हा मतदारसंघ मानला जातोय. कारण त्याचं असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक मतं जत विधानसभा मतदारसंघात मिळालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून तिथं इच्छुकांची संख्या खूप जास्त होती. जत हा असा विधानसभा मतदारसंघ होता जिथं भाजपकडून 5 ते 7 उमेदवार असे होते की ज्यांना भाजपमधून निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण शेवटी असं झालं की विधान परिषदेवर असणारे गोपीचंद पडळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असं एक युद्ध सुरू झालं. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विक्रम सावंत विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचा प्रचार हा विकास कामांवर राहिला, तर त्यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांच्याकडून मात्र जातीय ध्रुवीकरण झालं. या जातीय ध्रुवीकरणाचा परिणाम त्यांना फायद्यात होतो की तोट्यात हे पाहावं लागेल. कारण की भाजपमधून बंडखोरी पण झाली, तिथे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं माजी आमदार असणारे विलासराव जगताप, त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील हे स्वतःच या भाजपमधील नाराजांचे प्रतिनिधित्व करून त्यांनी बंडखोरी केली. आता ते कितपत मतं घेतात या ठिकाणी लिंगायत समाज सर्वाधिक आहे, दुसऱ्या क्रमांकावर धनगर समाज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मराठा समाज व इतर. तर या ठिकाणी लिंगायत समाजामध्ये डिवायडेशन करणं तिघांनाही शक्य झालेलं आहे. त्यामुळे धनगर समाजाची मतं कुणाकडे जातात, मराठा समाजाची मतं कुणाकडे जातात यावरती त्या ठिकाणचा निकाल आहे. खरं तर तो निकाल आपण सहजरित्या सांगू शकणार नाही, इतकी काट्याची लढत त्या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी MIDCचा प्रश्न असेल, त्यानंतर तुर्ची बबलेश्वर सारख्या पाण्याच्या योजनांचा प्रश्न असेल, दुष्काळाचे प्रश्न असतील, या सगळ्यांमुळं ती निवडणूक गाजली. शिवाय ती निवडणूक जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः खूप प्रतिष्ठेची बनवली. त्याचं कारण आहे की राज्यातल्या प्रचाराची सुरुवातच त्यांनी जत विधानसभा मतदारसंघाकडून केली. त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढत आता नेमकी कोणाकडे कौल देते आता आपल्याला बघावं लागेल. एकंदरीत पाहायला गेलं तर खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये काय करायचं, कारण मुख्यमंत्र्यांची तर सभा घेऊन उमेदवार आपलाच निवडून अशी. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ जो आहे या ठिकाणी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नुकतंच निधन झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी सहानुभूतीचा फायदा त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना होईल आणि ती निवडणूक अगदी सहज सोपी जाईल असं वाटत होतं. परंतु तसं झालेलं नाहीये. तिथं देखील खूप काट्याची लढत झाली. त्याचं कारण आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांना तेच ऐनवेळी शरद पवार गटात येऊन त्यांना तुतारीचं चिन्ह घेऊन त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. आणि शिवाय भाजपकडून जे इच्छुक असणारे त्या मतदारसंघातले जे माजी आमदार आहेत राजेंद्र अण्णा देशमुख यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे एकाच एक लढत जर झाली असती तर त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला निकाल सांगू शकलो असतो. परंतु देशमुखांच्या बंडखोरीमुळे त्या ठिकाणी आता खूप प्रचंड तणावाचं किंवा एकूणच परिस्थिती सांगता न येण्यासारखी खूप काट्याची लढत त्या ठिकाणी होती.
तर हे आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार, यांनी आपले विश्लेषण मांडलेलं आहे. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.